हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा, इथे माझे शेजारी माझी लहानपणीची मैत्रीण आणि माझी ननदबाई, तिचं लग्न आहे. मी तुम्हाला लग्नाचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. चला चला ग बायांनो, तेल चढू आई, तेल चढविते बाई नवरीची ग आई. दीक्षा भूमीवर गवयनी मंडपाच्या दारी ठेवली तुळशी, चढविते बाई नवरीची ग मावशी. चला चला ग बायांनो, तेल चढू आनंदानं, तेल चढवा मुलीला आईच्या पुरड भांगाला. म्हणून तुला मारती हाक, म्हणून तुला मारती हाक. आज गडे आम्हा तुझी क्षमा सरली, आज गडे आम्हा तुझी क्षमा सरली. मुली तुझ्या अंगाला हळद लाल, आज मुली तू रडता कशाला. मंडपात जाग आज बसाला, वधू ग वरांच्या गड्यात माड पडली, वधू ग लग्न वेळ तुझी झाली. मुली तुझ्या अंगाला हळद लागली, पाशी आम्हाला तू ग सोडून चालली, आज आम्हाला तू ग सोडून चालली. मुली तुझ्या अंगाला हळद लागली, बाशिंगे बांधली. घमंड नको करू दादा श्रीमंती पायी, घमंड नको वाटते मला दादा माझ्या घरी याव्या नाही. आतुरले मन माझे तू येत का नाही, ही दुबडी बहीण काही मागणार नाही. आता तुम्ही बघितलं तेल चढवणं आणि अक्षदा वगैरे चढवणं. त्यानंतर आता हळदीचा कार्यक्रम आहे. रात्री तिला हळद लागलेली आहे आणि ते हळद पण लावत आहे आम्ही सर्वजणी मिळून. ही आहे तिची वहिनी आणि मागे मी बसलेली आहे. सर्वांनी मिळून तिला मस्तपैकी हळद लावलेली आहे आणि खूप मस्त आम्ही हळदीचा कार्यक्रम असा मस्त एन्जॉय केलेला आहे. आमची राणी पण आम्हाला सोडून गेलेली आहे. खूप वाईट वाटत होतं, कारण लहानपणापासूनच मी तिला बघितलेलं आहे आणि खूप असं तिची आई तर ते हळद तेल चढवताना हळद लावताना खूप इमोशनल होत होती. त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. खूप असं त्यांना बघून पण खूप कसं तरी वाटत होतं. ते बघा मस्त हळद वगैरे लावली. मग रात्री सगळेजण हळद खेळली. हळद खेळल्या पूर्ण ज्या बाया आहे शेजारच्या सगळ्या महिला आल्या होत्या, त्या सर्वांनी एकमेकाला अशी हळद लावली आणि खूप मस्त आम्ही हळद मस्त अशी एन्जॉय केली. इथे बघा काकांनी पण माझ्या गालाला हळद लावलेली आहे. मुलीचं लग्न म्हटल्यावर खूप मजा येते. आता माझ्याकडे खूप लग्न आहे. एक आहे राणीचं आणि एक माझ्या भाषीचं आणि एक माझ्या भावाचं. सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही बघत राहा फक्त आणि एन्जॉय करा आमचे व्हिडिओ. गोरीच आहे, गोरीच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता, पण ते काही मला जास्त शूट करता आलं नाही, कारण मी बाहेर गेली होती. म्हणून नंतर नंतरची शेवटची थोडीशी क्लिप मला मिळालेली होती, म्हणून ते मी यासोबत अटॅच केली. ह्या आहे बांगड्यावाल्या 2 ताई आल्या होत्या बांगड्या भरण्यासाठी. आमच्याकडे विदर्भात लग्नात नवरीच्या
नवरीकडून सगळं जे आपल्या रिश्तेदार, नातेवाईक आणि शेजारचे जेवढे पण नातेवाईक असतात सर्वांना बांगड्या भरून दिल्या जाते. आणि अशा मी मस्त छान छान हिरव्या बांगड्या भरल्या होत्या आणि खूप सुंदर वाटत होता माझा हात. त्यानंतर संध्याकाळी ते संगीतचा कार्यक्रम होता आणि नवरी बघा किती सुंदर दिसत आहे आणि खूप खुश होती ती. आणि असा मस्त संगीतचा कार्यक्रम पण झाला. खूप लोक होते, त्यांच्या घरचे सगळे नातेवाईक, ते आहे तिची वहिनी वगैरे, ती तिची मैत्रीण, सगळ्यांनी असा मस्त डान्स केला. आणि नवरीने तर खूपच जास्त डान्स केला कारण नवरी खूप खुश होती. सगळे मस्त होतं आणि आम्ही पण मस्त बघून एन्जॉय करत होतो. मुलं वगैरे पण गेले होते नाचायला आणि इकडे खूप मज्जा येत होती. माझ्या दरवाजाच्या समोरच मंडप टाकलेला होता आणि मस्त मी तिला तसं शूट केलं. ती मला सारखी नाचायला आवाज देत होती, बट मी नाही जाऊ शकली म्हणून मी मस्त असा व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि गाणं पण मी थोडं म्यूट केलेलं आहे कारण कॉपीराईट क्लेम बसतो व्हिडिओला, म्हणून मी गाणं टाकलेलं नाही आहे, एकदम कमी आवाजात टाकलेलं आहे. आणि इथे व्हॉइस ओव्हर करत आहे मी थोडं. तुम्ही एन्जॉय करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो आणि आधीचं जे लग्न लागलं होतं पांढऱ्या साडीवरचं, ते मी थोडा उशिरा गेली म्हणून शूट काही मला जमलं नाही. आणि त्यानंतर नवरीने साडी चेंज करून हा घागरा घातला होता आणि दोन्ही पण ड्रेसमध्ये ते खूपच सुंदर दिसत होती. तिची पांढऱ्या साडीवरचा लूक तर एवढा सुंदर दिसत होता, खूपच छान दिसत होती. त्यानंतर इथे बघा लग्नाला पण खूप गर्दी होती आणि मी गेली तेव्हा थोडेफार लोक कमी झाले होते. लग्न वगैरे लागलं होतं, थोडं मला जायला उशीर झाला. बाकीचे घरचे गेले होते, मला गिफ्ट आणायला जायचं होतं म्हणून मला थोडा लेट झालं.
आणि ती बघा नवरी किती सुंदर दिसत आहे आणि देवांशी मस्ती सुरू होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी खूप मस्त असे फोटो काढले आणि नवरी नवरदेवांना आशीर्वाद दिला. तुम्ही पण द्या आशीर्वाद. थँक्यू.